दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। सिन्नर पोलीस स्टेशन इथं गुन्हा रजिस्टर नंबर 50/2026 भारतीय न्याय संहिता 303-2-35 दिनांक 24/1/2026 रोजी सिन्नर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेला होता। सिन्नर पोलीस ठाणे हद्दीतून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे शेतातील विहिरी व नदी काठावरील पाण्याची इलेक्ट्रिक मोटारी चोरून जाण्याचं प्रमाण वाढलेलं होतं। त्या अनुषंगाने सिन्नर पोलीस स्टेशनकडील गुन्हे शोध पथक चोरट्यांचा मागोवा घेत असताना पोलीस निरीक्षक हेमंत कुमार भामरे, सिन्नर पोलीस स्टेशन यांना गुप्तनीय माहिती मिळाली की रात्रीच्या सुमारास शेतपंप चोरी करणारे चोरटे हे सिन्नर बस स्थानक परिसरात येणार आहेत। त्याचप्रमाणे सिन्नर पोलीस ठाणेकडील गुन्हे शोध पथकानं सिन्नर बस स्थानक परिसरात सापळा रचून मिळालेल्या माहितीप्रमाणे तसंच वर्णनावरून 3 संशयित इसम निलेश दत्तू सोनवणे वय 34 वर्ष राहणार ब्राह्मणवाडे तालुका निफाड जिल्हा नाशिक, रवींद्र प्रभाकर धोकरट वय 27 वर्ष राहणार सोमठाणे तालुका सिन्नर जिल्हा नाशिक, राहुल विलास गायकवाड वय 26 वर्ष राहणार सोमठाणे तालुका सिन्नर यांना ताब्यात घेऊन त्यांना सिन्नर पोलीस ठाण्यात घेऊन येऊन त्यांना विश्वासात घेऊन विचारपूस करता त्यांनी कबुली दिली की त्यांनी बेलू तालुका सिन्नर, लासलगाव तसंच सिन्नर तालुका परिसरातून रात्रीच्या सुमारास जाऊन शेतीपंप चोरी केलेले आहे। तसं त्यांचे साथीदार भारत बाळासाहेब जगताप राहणार खानगाव थडी तालुका निफाड, श्रावण सुरेश पिंपळे राहणार नैताळे तालुका निफाड, शोएब शेख राहणार ताश दिंडोरी तालुका निफाड यांनी निफाड परिसरातून एक ट्रॅक्टर ट्रॉली व कोपरगाव इथून एक बुलेट मोटरसायकल चोरी करून घेऊन येऊन आमच्या मार्फतीनं कमी किमतीत विक्री केल्याची कबुली दिल्यानं अटक आरोपितांकडून शेतपंप विक्री करून आलेली रोख रक्कम व खालील वर्णनाचा चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। यामध्ये 1 लाख रुपये किमतीची एक निळसर रंगाची 2 चाकी ट्रॅक्टरची ट्रॉली, 12,000 रुपये किमतीच्या 2 पाणबुडी, शेतपंपाच्या इलेक्ट्रिक मोटर, 2 लाख रुपये किमतीची एक सफेद काळ्या रंगाची रॉयल एनफील्ड कंपनीची क्लासिक मोटरसायकल बुलेट, 5,000 रुपये रोख त्यात 500 रुपये दराच्या 10 नोटा, 3,17,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला। यातील फरार आरोपी हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर नाशिक जिल्ह्यात विविध पोलीस ठाण्यात चोरी, दरोडा यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी कांतीलाल पाटील यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली सिन्नर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत कुमार भामरे, पोलीस अंमलदार समाधान बोराडे, नितीन डावकर, पोलीस शिपाई विनोद टिळे, कृष्णा कोकाटे, आप्पासाहेब काकड, प्रशांत सहाने यांच्या पथकाने कारवाई केली। सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस नाईक दिनकर पारधी हे करीत आहे। विनोद वर्मा, दक्ष पोलीस न्यूज, सिन्नर।